मीरा भाईंदर आणि परिसरात लग्न लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक करून घरातील सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात काश्मीरा पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्री मेवलकुमार बंपासी नायडू वय वर्ष 53 व्यवसाय इंटरनेट एजंट राहणार मीरा रोड पूर्व यांच्याशी आरोपींनी संपर्क साधून लग्नासाठी मुलगी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले। आरोपी महिलेनं स्वतःला नवरी म्हणून सादर करत फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर लग्नासाठी विविध कारणे सांगून फिर्यादींकडून सुमारे 44,750 रुपये घेतले। त्यानंतर आरोपी महिलेने संधी साधून फिर्यादींच्या घरातील सुमारे 4,06,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। या प्रकरणी काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला। यामध्ये नेहा अरुण जाधव वय वर्ष 32 मूळ राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, कस्तुरीलाल लक्ष्मीलाल राका वय वर्ष 41 राहणार नाशिक यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। तपासात उघडकीस आले आहे की या आरोपींना अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरिवली, मुंबई तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथेही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या टोळीमार्फत आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। लग्नाचा बनाव रचून नवरदेवाची फसवणूक करून त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान वस्तू जे आहेत ते चोरी करून पळून जाणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये घटना अशी होती की जानेवारी महिन्यामध्ये येथील एक मुलाशी जे महिला आरोपी आहे नेहा खंडेलवाल वय 22 वर्ष राहणार संगमनेर अहिल्यानगर ह्या महिलेनी त्या मुलाशी लग्न केलं होतं। लग्न झाल्यानंतर 2 दिवसानंतर ही आरोपी महिला त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान गोष्टी असे 5 लाखाची रक्कम घेऊन ते पळालेली होती आणि त्यानंतर आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर काश्मीरा पोलीस स्टेशननी तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून आणि गोपनीय माहिती मिळवून ह्या आरोपी महिला व तिचे जे कथित वडील आहेत केसरीमल रांका राहणार देवळाली नाशिक या दोघांना अटक केलेली आहे। याच्यामध्ये यांची मोडस अशी होती की जे मुलं ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये अशा लोकांना शोधून हिचे जे कथित आरोपी वडील आहेत ते त्या मुलांना त्या मुलीचे फोटो पाठवायचे आणि आमची मुलगी लग्नासाठी तयार आहे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन ते लग्न जमवायचे आणि लग्न जमल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतर जे लग्नामध्ये सोनं आणि इतर जे मौल्यवान वस्तू भेटतात ते सगळे ते कलेक्ट करायचे आणि ते लग्न झाल्यानंतर 2 दिवसांनी ते घेऊन ते पसार व्हायचे। तर अशा प्रकारचे जे प्रकार आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या 5 ठिकाणी त्याच्यामध्ये अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरिवली, मुंबई, पाचोरा अशाच ठिकाणी त्यांनी जे मुलं आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे। नाही, ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ओळखीमध्ये ज्या मुलांचे वय जास्त झालेले आहे आणि अशी त्यांच्याकडे माहिती आलेली आहे अशा मुलांना ते स्वतःहून अप्रोच व्हायचे आणि त्या लोकांची फसवणूक करायचे। लग्न झाल्यानंतर लगेच ते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नामध्ये ह्यांचा मेन उद्देश हा होता की लग्नामध्ये जे सोनं किंवा जे इतर मौल्यवान वस्तू भेटतात ते घेणं आणि ते घेतल्यानंतर पसार होणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता। आतापर्यंत त्यांनी 5 जे आतापर्यंत तपासात असं समोर आलेलं आहे की 5 मुलांना त्यांनी फसवलेलं आहे।